स्वतः फडणवीसांनी संजय राठोडांच्या बाबतीत म्हटलं होतं की त्यांना मंत्रिपदी ठेवणं योग्य नाही। आता याचं उत्तर तुम्ही फडणवीसांनाच मागा की तुम्ही कोणत्या मेरिटवरती त्यांना मंत्री केलंय। महाराष्ट्रातल्या राजकारणाचा हा गलिच्छ स्तरावरचा प्रकार आहे। एकनाथ शिंदेंच्या सोबत 40-42 जे काही आमदार आहेत, अपक्ष आहेत, त्यांना सरकारमध्ये स्थान मिळेल असं काही वाटत नाही। कालच आपल्याला शपथविधीच्या अगोदर जे काही रुसवे फुगवे दिसले, बीजेपी एक पक्षाला संपवण्याचं काम अनेक राज्यांमध्ये करत आहे। ते मध्ये बसलेल्या 3 पक्षाच्या नेत्यांना याच्याकडे काहीही करता आलं नाही आणि त्याची किंमत शेवटी चुकवावी लागली। पण एका अर्थानं यांच्या कमजोरपणामुळे बीजेपीचं राजकारण यशस्वी झालं आणि शिवसेना संघटनेसारख्याच 2 तुकडे झाले। हे वास्तव रूप महाराष्ट्रात आज आपल्याला पाहायला मिळतं। रोहिणी कमिशनच्या माध्यमातून ओबीसीचे जे 4 तुकडे पाडण्याचं बीजेपीचं षडयंत्र आहे। सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात खूप मोठी उलटफेर झालेली आहे। कालच मंत्रिमंडळाचं विस्तार झालेला आहे आणि यावर आपल्यासोबत बोलण्याकरिता ज्येष्ठ कायदेतज्ञ आणि राजकारणातील एक प्रमुख पक्ष म्हणून BRSPचे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश मानेसाहेब आपल्यासोबत आहेत। सर, जे राजकारण सध्या महाराष्ट्रात सुरू आहे आणि आपला पण आज एक कार्यक्रम होता, त्यातला खास मुद्दा म्हणजे बहुजनांचं भविष्य, याकडे आपण कसं बघता आणि आपल्याकडे याच्याविषयी काही महत्त्वाचे काही आहेत का? एकतर अलीकडं देशामध्ये देहवादी राजकारण याच्याऐवजी सत्तेसाठी राजकारण अशी करण्याची प्रवृत्ती जवळजवळ सर्वच प्रस्थापित राजकीय पक्षामध्ये आल्यामुळं लोकशाहीच्या नावाखाली एक नवा खेळ खेळला जातोय। त्या खेळामध्ये या देशातला मतदार फक्त मतदाराची भूमिकाच करतो आणि प्रतिनिधी मताच्या आधारावरती ते सोयीचं आणि कन्व्हिनियन्सचं पॉलिटिक्स करतात। हे आपल्याला अलीकडच्या अनेक राज्यातल्या घडामोडीवरून आढळून आलं। महाराष्ट्रातसुद्धा बघा, त्याचाच भाग म्हणून 2019च्या ऑक्टोबर महिन्यातल्या विधानसभा निवडणुका झाल्यानंतर 2 प्रकारची सरकारं अस्तित्वात आली। एक 2.5 वर्षाचं एक महाविकास आघाडी आणि आता शिवसेनेमध्ये फूट होऊन आलेलं नवीन सरकार। तर भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी यापूर्वी त्यांची भूमिका घोषित करताना बिहारमधील एका भाषणामध्ये JP नड्डा म्हणाले की भविष्यात BJP शिवाय दुसरा कोणताही पक्ष असणार नाही। याचा अर्थ BJP एक पक्षाला संपवण्याचं काम अनेक राज्यामध्ये करत आहे। त्यांनी रामविलास पासवानची पार्टी कशी संपवली हे बिहारमध्ये उघड आहे, किंवा पंजाबमध्ये प्रकाश सिंग बादल यांचा मोठा असणारासुद्धा अकाली पक्ष हा BJP सोबत राहिल्याने कसा मोडीत निघाला याचं एक उदाहरण आहे। आणि आता महाराष्ट्रामध्ये BJPची 25 वर्ष सहकारी राहिलेली आणि ज्या BJPनं शिवसेनेचं बोट धरून महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात BJP वाढवली, त्या शिवसेनेमध्ये सुद्धा तोडफोड करून सध्या BJPनं नवीन राजकारण महाराष्ट्रात उभं केलं। यावरून BJP ही देशनिर्मिती, रोजगार निर्मिती, सामान्य जनतेचे प्रश्न याला प्राधान्य देण्याऐवजी निवडणुका जिंकणं आणि नव्या राज्यात सरकार बनवणं ह्या एकमेव अजेंड्यानं काम करते। ही आजच्या वर्तमान राजकारणातील BJPची शोकांतिका। याला जिम्मेदार कुठे ना कुठे कॉम्प्रोमाइज पॉलिटिक्सला आपण ठरवू शकतो का? कारण मध्यंतरीच्या काळापासून जे आजपर्यंत झालं, तर कॉम्प्रोमाइज काही मुद्द्यांमध्ये झालं आणि तो कॉम्प्रोमाइज आज महाराष्ट्राला किंवा देशाला कुठे नेणार, आपण कसं बघता याच्याकडे? तुम्ही म्हणाला ते खरं आहे की कॉम्प्रोमाइज आणि कंपल्सिव्ह पॉलिटिक्स या 2 मजबुऱ्या आहेत। कॉम्प्रोमाइज का करतायत तर महाराष्ट्रातलंच उदाहरणं घ्या। ज्या लोकांच्या वरती इन्कम टॅक्स, CBI, फौजदारी खटले, ED यांचा कब्जा होता ते BJPत गेले, बहुतेक, सगळेच नाही म्हणता येत पण बहुतेक, आणि तिथं गेल्यानंतर त्यांच्या चौकशी थांबतात। बंगालमध्ये पण आपण मागं पाहिलं होतं की ज्यांच्यावरती मोठमोठे केसेस होत्या त्यांना BJPनं आपल्या पक्षात घेतलं, सगळं थांबलं। त्यामुळे हे एक प्रकारचं रिव्हेंजफुलच नाही
तर हे कंपल्सिव्ह पॉलिटिक्स ज्या पद्धतीनं BJP परस्यू करते ती खरं म्हणजे स्वातंत्र्याच्या 75 वर्षाचा आपण अमृत महोत्सव करत असताना ही आपल्या भारतातील लोकशाहीसाठी काही चांगली बाब नाही. कॉम्प्रोमाइजिंग पॉलिटिक्स जनतेच्या हितासाठी करावं ना. वैयक्तिक हितासाठी जर कॉम्प्रोमाइज पॉलिटिक्स करणारे राजकारणी, प्रतिनिधी, नेते आणि राजकीय पक्ष जर वाढत असतील तर तो भारतीय लोकशाही समोरचा प्रचंड मोठा धोका आहे. तो टाळला पाहिजे अशी आमची ठाम भूमिका आहे. आपण एका भाषणात आता उल्लेख केला अजित पवारांसमोर आपण एक परखड मत असं मानलं काय आपल्या मते जी सरकार महाविकास आघाडीची होती ती सुरळीत काम नव्हती करत का असला आपला आरोप तर नाही. नाही, सुरळीत करीतच नव्हती म्हणून जेव्हा सरकार होतं तेव्हा मी एकटाच नाही तर आम्ही महाविकास आघाडीमध्ये असणारे मी BRSP असेल, SP असेल, CPI, CPM, जनता दल, पुन्हा बहुजन विकास आघाडी, राजू शेट्टीची पार्टी, आम्ही जे काही 12-13 पक्ष होतो ते वारंवार सरकारच्या नजरेत आणत होतो की शेतकऱ्याविषयी तुमची भूमिका चुकते. शेतकऱ्यांचं नुकसान झालं तर त्यांना नुकसान भरपाई तात्काळ दिली जात नाही. केंद्रानं ज्या पद्धतीनं पेट्रोलवरचा कर रद्द केला तर राज्यानं करावा. पण सत्तेमध्ये बसलेल्या 3 पक्षाच्या नेत्यांना याच्याकडं काहीही करता आलं नाही आणि त्याची किंमत शेवटी चुकवावी लागली. पण एका अर्थानं यांच्या कमजोरपणामुळं BJPचं राजकारण यशस्वी झालं आणि शिवसेना संघटनेसारख्याचं 2 तुकडे झाले. हे वास्तव रूप महाराष्ट्रात आज आपल्याला पाहायला मिळतं. शिवसेनेचे सध्या तरी 2 गट आहेत. कोर्टामध्ये हा विषय प्रलंबित आहे. एकीकडे आपण बघितलं बिहारमध्ये सुशील मोदी असं म्हणतात की आम्ही जाणून शिवसेनेला फोडलं त्याच्यामागे कारण त्यांनी सांगितलं. तर हे फोडाफोडीचं राजकारण शिवसेनेकडे आपण कसं बघताय? सुशील मोदी जे म्हणाले ते पोटातलं ओठावर आलं. ते सगळ्यांनी ठरवूनच केलं आहे, गेमच केला तो. कारण BJPला असं वाटत होतं की एक प्रकारे शिवसेनेनं आमच्याशी प्रतारणा केली, आमच्यासोबत निवडणूक लढले. पण जेव्हा सरकार बनवायची वेळ आली तेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीसोबत गेले, त्यामुळे ही प्रतारणा आहे. अशा प्रकारची त्यांची भूमिका राजकारणात असणं काही स्वाभाविक नाही. राहिला शिवसेनेच्या 2 गटातला प्रश्न तर तो आता सर्वोच्च न्यायालय आणि भारतीय निवडणूक आयोग या दोघांच्या समोर प्रलंबित आहे. आता तेच त्याच्यावरचा निर्णय घेतील. पण काय निर्णय जरी घेतील, हे जरी भविष्यात असलं तरी शिवसेनेचं अपरिमित नुकसान झालेलं आहे, भरपूर डॅमेज झालेला आहे, ही वस्तुस्थिती आहे. सध्या जे OBCचा मोठा प्रश्न आहे, OBCच्या प्रश्नावर आपण काय म्हणणार? काल आपण एका भाषणात OBCच्या बाबतीत बोललात. जे स्टेजवर आपल्या 2 दिवसापहिले एक अधिवेशन दिल्लीमध्ये झालं, तिथे OBCचे मोठे मोठे बडे नेते होते उपस्थित, पण तिथे फडणवीस पण आपल्याला स्टेजवर दिसले. त्यावर आपण एक भाष्य केलं होतं, त्याबद्दल काय? OBCचे 2 प्रमुख प्रश्न आहेत सध्या वर्तमान कालखंडात. मी म्हणेन 2 काय 3 आहेत. एक जनगणनेचा, दुसऱ्या राजकीय आरक्षणातला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आणि तिसऱ्या रोहिणी कमिशनच्या माध्यमातून OBCचे जे 4 तुकडे पाडण्याचं BJPचं षडयंत्र आहे, तो एक मोठं आव्हान आहे. तर असे 3 मोठे प्रश्न OBCच्या समोर आहेत. पण OBCचं प्रतिनिधित्व करणारे आमदार, खासदार, राजकीय नेते, व्यक्ती हे आव्हान पेलायला तयार नाहीत. आणि हे आव्हान पेलत असताना विरोधकांना जे शिंगावर घ्यावं लागतं, त्या शिंगावर घेत नसल्यामुळेच फडणवीसासारख्यांना बोलवावं लागतं. ही त्यांची मजबुरी आहे. कारण की हे सगळे नेते हे प्रस्थापित राजकीय पक्षाच्या दावणीला बांधलेले आहेत. म्हणून जसा SC/ST समाज खऱ्या प्रतिनिधित्वापासून वंचित आहे, तसा OBC समाज देखील खऱ्या प्रतिनिधित्वापासून हा वंचित आहे. ED सरकार सध्या महाराष्ट्रात अस्तित्वात आहे. त्याच्या कालच मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. काही लोकांनी आमदारांनी शपथ घेतली. पुढे काय होणार आपल्या दृष्टिकोनातून काय वाटतं? मी तुम्हाला म्हटलं की या सरकारला काही राजकीय बैठक नाही, एक प्रकारचं सूड आहे. म्हणजे वर्तमान फडणवीस शिंदेंचं सरकार हे महाराष्ट्रातील राजकारणाच्या सूडनाट्याचा भाग आहे असं जर म्हटलं तर ते योग्य आणि समर्पक होईल. पण आगामी दिवसामध्ये एकनाथ शिंदेंच्या सोबत 40-42 जे काही आमदार आहेत, अपक्ष आहेत, त्यांना सरकारमध्ये स्थान मिळेल असं काही वाटत नाही. सगळे मंत्री होणार नाहीत ही गोष्ट नक्की.
आणि तेव्हा त्यांच्यातला असंतोष प्रचंड प्रमाणात बाहेर होऊन येईल आणि हे सुद्धा सरकार अल्पजीवी ठरण्याचा धोका या सरकारच्या समोर आहे. त्याची झलक कालच आपल्याला शपथविधीच्या अगोदर जे काही रुसवे फुगवे दिसले किंवा संजय राठोड असतील किंवा अब्दुल सत्तार असतील किंवा आणखीन कोणी असतील ज्यांच्यावरती चौकशा आहेत गावीत आहेत, ज्यांच्यावरच्या चौकशी अजून प्रलंबित आहेत, अशा लोकांना मंत्री करणं ही काय मजबुरी होती हे तेच सांगू शकतात. त्यामुळं मंत्री निवडण्यात जर यांची मजबुरी स्पष्ट झाली असेल तर दुसरे आमदार किंवा आणखीन मंडळी ते अशी मजबुरी पुन्हा निर्माण करू शकतात आणि या सरकारवरचं संकट वाढवू शकतात. आपण संजय राठोड यांचा उल्लेख केला. महाविकास आघाडीमध्ये ते मंत्री होते, त्यांच्यावर आरोप होता एका महिलेच्या उत्पीडनाचा. सध्या ते मंत्री शपथविधी त्यांनी पण काल घेतली, तर हे कितपत योग्य आहे? कारण महाविकास आघाडीत असताना त्यांच्या मागे ED आणि CBIचे धागेदोरे होते. आता स्वतः फडणवीसांनी हे संजय राठोडांच्या बाबतीत म्हटलं होतं की त्यांना मंत्रिपदी ठेवणं योग्य नाही. आता याचं उत्तर तुम्ही फडणवीसांनाच मागा की तुम्ही कोणत्या मेरिटवरती त्यांना मंत्री केलं आहे. सुडाचं राजकारण आपण उल्लेख केला. सुडाचं राजकारण हे थांबवण्यासाठी आपल्याकडे काही पर्याय आहेत का? नाही, महाराष्ट्रातल्या राजकारणाचा हा गलिच्छ स्तरावरचा प्रकार आहे ज्याचा निषेध केला पाहिजे आणि रचनात्मक जनतेच्या मुद्द्यावरचं राजकारण महाराष्ट्रात डेव्हलप झालं पाहिजे. त्याच्यासाठी BRSP सातत्यानं प्रयत्न करत असते. जो काही एकामेकामध्ये जो डायलॉग असतो, कोऑर्डिनेशनचा भाग असतो ते घडवत असते आणि ते जर झालं तर ते महाराष्ट्रातील जनतेच्या हिताचं राहील. सध्या एक उपक्रम जोरात सुरू आहे, घर घर तिरंगा. येणाऱ्या 15 ऑगस्टला 75 वर्ष आझादीचे देशाला होणार आहेत. यावर आपण कसं बघता? घर घर तिरंगा हा उपक्रम काय खरंच लोकांच्या हिताचा आहे? नाही, तिरंग्या ध्वजाचा अभिमान बाळगणं, स्वातंत्र्याचा, हे सगळं प्रत्येक नागरिकाचं मूलभूत कर्तव्य आहे, जबाबदारी आहे. पण घर घर तिरंगा तर मग घरं तरी द्या प्रत्येकाला. अनेक लोकांच्याकडे भारतात घरं नाहीत, त्यांनी कुठं तिरंगा लावायचा? साधा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट, घर घर तिरंगा वगैरे अशी अभियानं का लागवावी पडतात? त्याच्यापेक्षा जनतेचे मूलभूत स्वरूपाचे अनेक प्रश्न आहेत, उपेक्षित आहे, सरकारकडे लक्ष नाही, त्याच्यावरती लक्ष द्यावं आणि खऱ्या स्वातंत्र्यामध्ये लोकांना जगण्याची संधी द्यावी. आणि खरं स्वातंत्र्य म्हणजे ज्या नागरिकाला तोंडवेळच्या अन्नाची चिंता नाही, राहत्या घराची चिंता नाही, आहे ना, आरोग्याची चिंता नाही, ह्या जनतेचं हिताचं जर काम केलं तर ते खऱ्या स्वातंत्र्याचा उपभोग येतील. त्यामुळे खऱ्या स्वातंत्र्याकडं सरकारनं प्रवास करावा. काही गोष्टी ह्या बोलल्या जातात, जसं आरेचा प्रश्न असो किंवा ते केंद्रशासित मुंबईचा प्रश्न असो, विदर्भ राज्य वेगळ्याचा प्रश्न असो, हे जे प्रश्न आहेत पुढच्या एक बोललं जाते की अडाणी अंबानीचे हे सरकार आहे आणि या प्रश्नासाठी हे सरकार अस्तित्वात आणण्याचा प्रयत्न केला गेला. नाही, तुम्ही जे म्हणाला त्याच्यातच उत्तर आहे. लोकांमध्ये ही भावना आहे की विकासाच्या नावाखाली राज्याची केंद्राची संसाधनं मुठभर लोकांच्या हातामध्ये घालणं हे BJPची धोरण झालेलं आहे. अमित शहा मोदी सरकारचं ध्येय बनलेलं आहे. त्यामुळं कोविड कालखंडामध्ये सामान्य माणूस 2 वेळच्या अन्नाला मोताद होतो, परंतु भारतामध्ये मिलियनियन ट्रिलियन डॉलरवाले हे त्यांची संख्या मात्र वाढते. हे कशाचं प्रतीक आहे? हे प्रतीक अशाचं आहे की भारतीय अर्थव्यवस्था खेळखेळ करायची, बँका खेळखेळ करायच्या, अर्थनीती खेळखेळ करायची आणि सगळा त्याचा मलिदा हा खाजगी उद्योगपतीच्या ताब्यात द्यायचा. हे देशाला फार मोठं घातक आहे. आपण श्रीलंकेसारख्या बाजूच्या देशातून जे काही घडलेलं आहे त्यातून बोध घेऊन सरकारनं शानं व्हावं अशी अपेक्षा करूया. आखरी प्रश्न सर, बहुजनांचा भविष्याच्या बाबतीत आज आपला प्रमुख मुद्दा होता. नेमकं आपल्याला असं वाटतं का की बहुजनांचं भवितव्य कुठेतरी धोक्यात असलं आहे म्हणून? जेव्हा मी मगाशी म्हटलं की बहुजनांच्या संघर्षाला एक भारतात, आपल्या देशात, राज्यात मोठा इतिहास आहे, त्याला एक वर्गसंघर्षाची पण पार्श्वभूमी आहे. पण अलीकडच्या कालखंडामध्ये बहुजनांना संविधानिक अधिकार मिळाले पाहिजेत. संविधानिक अधिकार जसा मताचा अधिकार आहे तसा भूक, भय याच्यापासून स्वतंत्रपणे जीवन जगण्याचा अधिकार मिळाला पाहिजे.
हा जो लढा आहे बहुजनांचा, किंवा ज्याला आपण आदिवासींच्या भाषेमध्ये जल, जमीन, जंगल त्यांच्या मूलभूत अधिकाराचा लढा म्हणतो, तर हे मूलभूत अधिकारातला संघर्ष भारतामध्ये तीव्र झाला पाहिजे. आणि मी मगाशी म्हटलं ना की आता आरक्षणासारख्या छोट्या मोठ्या उपाययोजना करून उपयोग नाही, तर या समाजाला या देशातल्या संसाधनामध्ये जे काही रिसोर्सेस आहेत त्याच्यामध्ये योग्य वाटा मिळाला पाहिजे. अशा दिशेनं ही लढाई तीव्र होण्याची गरज आहे.